आजची पत्रकार परिषद आहे ही माझ्या आयुष्यातला आणि माझ्या जो सोबतचे सहकारी आहेत या सगळ्यांच्या आयुष्यातला एक टर्निंग पॉइंट आहे. मधल्या काळामध्ये गेले 2 महिने बऱ्याच चर्चा, बऱ्याच अफवा किंवा आमच्याबद्दलच्या सकारात्मक नकारात्मक गोष्टींवर लोकांनी चर्चेचा आनंद घेतला. अनेकांनी दुःख व्यक्त केलं, अनेकांनी खेद व्यक्त केला, अनेकांनी सहानुभूती दाखवली, अनेकांनी आनंद घेतला, आसुरी आनंद घेतला. प्रमोद पवारला श्रमजीवी संघटनेतून काढून टाकलंय, सुनील लोणेला काढून टाकलंय, नवनाथ भोईला काढून टाकलंय. तर मी तुम्हाला अत्यंत विनम्रपणे सांगू इच्छितो की गेले 20-22 वर्ष मी श्रमजीवी संघटनेचा कार्यकर्ता म्हणून अत्यंत प्रामाणिकपणे किंवा माझ्या क्षमतेप्रमाणे जे काम होईल ते मी केले. सुनील लोणे माझे सहकारी, त्यांनी 28 वर्ष संघटनेत काम केले. मला सांगायला अभिमान वाटतो की माझी आजी स्वर्गीय सीताबाई पवार, त्यानंतर माझे वडील स्वर्गीय गुरुनाथ पवार 2 महिन्यापूर्वीच माझ्या वडिलांचं 2-3 महिन्यापूर्वी निधन झालं. या दोघांनी संघटनेचं काम किंवा संघटनेत सभासत्व म्हणून केलं आणि मी त्यांची 3री पिढी ही संघटनेमध्ये सक्रिय सहभाग म्हणून कार्यकर्ता होतो. त्या संघटनेने आम्हाला घडवलं, आम्हाला लढायला शिकवलं. आदरणीय विवेक भाऊंनी आमच्यावर संघटनेचे संस्कार केले आणि त्यांनी आम्ही जे आज लढतो, बोलतो किंवा भांडतो याचं सर्व श्रेय माननीय विवेक भाऊ पंडित, माननीय विद्युताताई पंडित यांना जातं. कारण त्यांनी आम्हाला शून्यातून घडवलं, आम्हाला लढायला शिकवलं. पण तरीही आम्हाला हा निर्णय घ्यावा का लागला, तर पहिल्यांदा मी लोकांनी जी अफवा काही पसरवली, काही ठराविक लोकांनी, त्यांना मी सांगू इच्छितो की माझ्याकडे माझा राजीनामा आहे, ज्याचं रिसिव्ड कॉपी आहे, मी पत्रकारांना ती कॉपी देतोय. 4 नोव्हेंबरला मी उसगावला माझा राजीनामा सुपूर्द केला. सुनील लोणे यांनी त्यांचा राजीनामा सुपूर्द केला, नवनाथ भोईंनी राजीनामा केला. ते नवनाथ कुठल्या सध्या पदावर नव्हता. सुनील लोणेंनी स्वतः आपलं अंबाडीच्या आंदोलनापूर्वी पद त्यागलं होतं. आम्ही संघटनेच्या विरोधात बंड नव्हतं केलेलं, आम्ही लोकांच्या प्रश्नावर उभे राहिलेलो, उतरलेलो. संघटनेला विरोध नव्हता केला. ज्या प्रश्नावर संघटना लढते त्याच प्रश्नावर आम्ही आंदोलन केलं होतं. त्यामुळे वेगळा विरोध करायचा प्रश्न येत नाही. मान्य भाऊंचा आदर आम्हाला कालही होता, आजही आणि उद्याही राहील. या आंदोलनाची परवानगी मी माननीय भाऊंकडून घेतली नव्हती. यासाठी मी पत्रकार परिषदेमध्ये दिलगिरी व्यक्त देखील केली, मी बघितली असेल. त्यामुळे काही चुकीचं आम्ही केलं किंवा काही आमच्याकडनं चुकीचं झालं किंवा आमचा उद्देश वाईट होता असं कधीच नव्हतं आणि ते कधीच सिद्ध झालं नाही. फक्त मी एवढंच सांगेन तुम्हाला की मी राजीनामा दिलेला आहे. कुठलीही हकालपट्टीची काढण्याची पोस्ट तुमच्या तरी बघण्यात आली नसेल किंवा माझ्या तरी बघण्यात आली नाही. मी राजीनामा दिल्यानंतर राजीनामा दिला आणि विनम्रपूर्व संघटनेच्या सगळ्या ग्रुपमधनं मी बाहेर पडलो आणि 22 वर्षाचा प्रवास संपवला. मी पुन्हा एकदा उल्लेख करेन की आम्हाला ज्यांनी घडवलं त्या माननीय भाऊंचा आम्हाला कालही आदर होता, आजही आणि उद्याही राहील. आम्हाला ज्या वेदना झाल्यात, 22 वर्षाचा संघटनेचा प्रवास सोडताना, बाहेर पडताना आम्ही काय वेदना भोगल्या किंवा काय त्रास आम्हाला झाला ते आमच्यामुळे माहिती. सोपं नसतं इतकं. मला जेव्हापासून समज आली, जेव्हापासून मला कळायला लागलं तेव्हापासून मी संघटनेशिवाय दुसरा विचारच केला नाही. प्रमोद पवारनी काही केलं तर लोक सांगायचे संघटनेने केलं. प्रमोद पवार संघटनेत आहे, तुम्हालाही माहिती. आणि माझ्या वडिलांच्या निधनानंतर 1च महिन्यामध्ये असा प्रसंग माझ्यावर यावा की असा वेळ माझ्यावर आणली गेली ठरवून. का तर काही लोकांना, भाऊंची दिशाभूल करणाऱ्या लोकांना कदाचित त्या ठेकेदाराबरोबर त्यांना काही साठवलं त्यांचं असेल. कुणाचे विरोधक नाही, कुणाच्या विरोधात नाही. आम्ही आमचा विनम्रपणे बाजूला झालो. मान्य भाऊंचा आदर असल्यामुळे आम्ही कोणाशी वाद घालू शकत नाही, कोणाला काही बोलू शकत नाही. म्हणून आम्ही शांतपणे आमची ज्यांना गरज नाही किंवा आम्ही ज्यांना खटकतो त्यांच्यापासून लांब होण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही नम्रपणे बाहेर आलो. हे सगळे मोबिलाईज होते, जमलेले होते, पण ते ऑर्गनाईज नव्हते आणि ते ऑर्गनाईज करण्याचं काम आम्ही करतोय. तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने, सगळ्या जनतेच्या साक्षीने, सगळ्या पत्रकार मित्रांच्या माझ्या सगळ्या साक्षीने आपण आज एक घोषणा करतोय की भूमिपुत्र एल्गार संघटना नावाची संघटना आम्ही स्थापन केली आणि त्याची आज आम्ही अधिकृतरित्या घोषणा तुमच्या समोर करत आहेत. मला फक्त 1 मिनिट जर तुम्ही दिला तर आज आपण या संघटनेचा झेंडा, ध्वज तुमच्या समोर आम्ही अनावरित करतो. प्लीज ते घेऊन या. फोटो मार.